मार्केटमधून आणली होती छान छान फ्रेश व्हेजिटेबल्स. घरी होती थोडी मटकी आणि होते पाव आणि फरसाण आणि मग ठरवलं आज आपण बनवूया मिसळ पाव. तर त्यासाठी मी सर्वात आधी मटकी ही कुकरला लावून घेतली. मला 2 ते 3 शिट्ट्या करायच्या होत्या आणि नंतर छान छान कांदे, टोमॅटो हे मी चिरून घेतले बारीक बारीक आणि अशा प्रकारे त्यांना मी तेल, लसूण, खोबरं, कांदा आणि टोमॅटो टाकून त्याला मस्तपैकी गाळ शिजवून घेतलं आणि नंतर ते काढून घेतलं मिक्सरमध्ये. आता ह्या वाटणाला आपल्याला छानपैकी फोडणी द्यायची आहे. त्यासाठी तेल घेऊन त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता टाकून नंतर त्यात हे वाटलेलं मिश्रण आपण ऍड करणार आहे. त्याला थोडंसं फ्राय करून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार मसाले, तिखट किती पाहिजेत ते, हळद आणि थोडा मी धने पावडर आणि थोडा कांदा लसूण मसाला ॲड करून त्यानंतर सुहान असा मिसळपाव मसाला ॲड केला आणि जी आपण शिजवून घेतलेली मटकी होती ती याच्यामध्ये ॲड केली आणि आवडीनुसार आपल्याला पाणी ॲड करायचं आहे, किती घट्ट आणि किती त्याचा रस्सा हवा ह्यानुसार. त्यामध्ये मी थोडंसं चिंच आणि गूळ ॲड केलं आणि अशा प्रकारे ते छान शिजवून घेतलं. त्यानंतर वरती कोथिंबीर ॲड करायची आहे. कांदा आणि टोमॅटो त्यावर टाकून आपल्याला अशा प्रकारे सर्व करायची आहे. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या पेजला नक्की फॉलो करा. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा.